एव्हरीथिंग अराउंड चेरी. माऊ गणपती बाप्पा. सो आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. मे बी ह्याचे 2-3 पार्ट्स येतील कारण प्लॅनिंगच तसं आहे. आम्ही खूप मोठ्या रोड ट्रिपवर चाललोय, बाय कार चाललोय आणि चेरीला पहिल्यांदाच आम्ही एवढं लांब कुठेतरी घेऊन चाललोय. मागच्या वेळेस जो आपण ब्लॉग बघितला गोल्फ कोर्स रिसॉर्टचा, तेव्हा फर्स्ट टाइम आम्ही चेरीला वन डे ट्रिपसाठी घेऊन गेलेलो. तेव्हा ती 1 वर्षाची सुद्धा नव्हती. पण आता पुढच्याच महिन्यात चेरीचा दुसरा बर्थडे आणि आता आम्ही 1 वर्षानंतर काहीतरी वेकेशन प्लॅन केलाय. तर आम्ही निघालोय गोवाला. पुण्यावरून गोव्याची ट्रिप आहे आणि चेरी सोबत आमची सगळ्यात मोठी रोड ट्रिप असणार आहे. सो प्लॅन असा आहे की एवढी लॉंग जर्नी होण्यापेक्षा आम्ही 1 दिवस हॉल्ट करणार आहोत. आज आम्ही कोल्हापूरला स्टे करणार आहोत. तिथे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मग उद्या गोव्याला निघणार आहोत. आणि नेहमीप्रमाणेच आमचं अगदी ऑन टाइम ठरलंय. रात्री 12 वाजता पॅकिंग सुरू केलं आणि चेरीला घेऊन खूप मोठ्या असं लॉंग जर्नीला, ते पण गोव्याला चाललोय. मी पहिल्यांदाच गोव्याला चालले, त्यामुळे थोडी एक्साइटमेंट लेवल जरा हाय आहे. ऑन टाइम प्लॅन ठरला तरी बघूया पुढे कसं कसं होतं. सकाळी 8ला निघायचं ठरलेलं पण आम्ही निघालो 9:30ला. तरी पण लवकरच झालं असं म्हणायचं. मला सांगा कोणाकडे बाळ आहे आणि ते अगदी बाळ असून सुद्धा वेळेत निघतात? त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही तुमचं मॅनेजमेंट कसं करता. कारण चेरीच्याच बॅगा भरता भरता आम्हाला एवढा उशीर झाला. रात्री तिला झोपवल्यानंतर 12 वाजता बॅग पॅकिंग चालू केलं. 2 वाजेपर्यंत आम्ही आवराआवरीच करत होतो. तिचंच 4 बॅग झालेल्या आहेत. मागे डिक्कीत सामान ठेवून सुद्धा इथे आमच्या 3-4 बॅग्स आहेतच. चेरीची खाऊची पिशवी वेगळी, सुका खाऊ वेगळा, मेडिसिन्स वेगळे, डायपरची बॅग वेगळी, कपड्यांची बॅग वेगळी आणि आमचं सामान आहे ते वेगळंच. लॅपटॉप कॅरी करायचा असतो. सो जर तुम्ही कोणी व्हिडिओ बघत असाल ज्यांच्याकडे बाळ आहे आणि बाळ असून सुद्धा तुम्ही जर वेळेत निघत असाल कुठल्या ट्रिपला जायला, तर तुम्ही कसं मॅनेज करता मला कमेंट करून नक्की सांगा. सो बघूया. आता आम्ही नाश्त्याला थांबलोय कैलास भेळला आणि इथे ब्रेकफास्ट करून मग दुपारी आय थिंक डायरेक्ट लंच आम्ही कराडमध्ये करू किंवा कोल्हापूरलाच करू जर लवकर पोहोचलो तर. आणि मग तिथे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन उद्या सकाळी आम्ही गोव्याला जायला निघणार आहे. सो स्टे ट्यून्ड. सो आम्ही शार्प 2:30 वाजता पोहोचलो कोल्हापूरला. आधीमध्ये कुठेच नाही थांबलो. चेक इन केलं, थोडंसं फ्रेश झालो आणि आता जेवण करायला चाललोय आणि थोडीशी रेस्ट घेणार आणि मग देवीच्या दर्शनाला जाणार. कोणतं गाणं आहे? कोणतं? कसं खातो फिश? तिकडे किती मोठा फिश आहे. फिश खाऊ झालं. चेरीचा आवडते आता.
डॅडी कसे दिसतात? आणि चेरी कशी दिसते? आणि मम्मा कशी दिसते? थोडा वेळ थांब. सकाळी 9:45 ते 10 पर्यंत आम्ही चेकआउट केलं आणि बाहेर खूपच सुंदर क्लायमेट झालं होतं. पाऊस थांबला होता, आकाश मोकळं होतं, सगळीकडे हिरवळ आणि आल्हाददायक असं वातावरण झालं होतं. आणि असा आमचा कोल्हापूर ते गोवा आंबोली घाटातून प्रवास सुरू झाला. घाट सुरू व्हायच्या आधी आणि आजरा गाव सोडल्यानंतर मध्ये राजमुद्रा नावाचं हॉटेल आहे, तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. तुम्ही जर कधी या रूटने प्रवास करत असाल आणि ब्रेक घेण्यासाठी थांबायचं असेल तर मी हे हॉटेल नक्की रिकमेंड करेन, कारण इथले वॉशरूम्स खूपच क्लीन होते आणि त्यांची जेवणाची टेस्टसुद्धा उत्तम आहे. मी बसू का इथे? का का डॉली बसते? बरं बसव. ठीक आहे बघ. ठीक आहे. खाऊ कोण देणार? कोण देणार? कोण भरवणार डॉलीला? काय ग, तू देशील खायला? डॉलीला खायला देशील ना? आले मी. कुठे चाललीस? चांगली आहे ना टेस्ट? मिसळ कशी आहे?
उशिराच बाहेर पडलो आणि अंजुना बीच थोडा एक्सप्लोअर केला. अंजुना बीचवर टाईम स्पेंड केला. खूप सुंदर असा सनसेट बघितला आणि तिथलं फ्ली मार्केट आहे ते एक्सप्लोअर केलं. आमचा अचानकच प्लॅन ठरल्यामुळे शॉपिंग काहीच केली नव्हती, त्यामुळे आजच्या दिवशीचा वेळ आम्ही हा सगळा संध्याकाळच्या शॉपिंगमध्ये दिला आणि सगळी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. कुठे चालले? कोणाचा बर्थडे आहे? डिअर चेरी. काय झालं? पाऊस जायचंय. नाही बघ काय येतं मन भरलं नाहीये. मग परत जायचं आपण. उद्या सकाळी जायचंय.
पकड दादी. मम्माचा हात पकडते का? ठीक आहे. हळू तिकडे सुंदर आहे. गाडी लावून डायरेक्ट आलो आणि खालून पण येतात सगळे पाय चढून पायऱ्या चढून. इतकं सुंदर मंदिर आहे ना मारुती रायाचं. आणि इथून असं खालून यायला रस्ता आहे, तो तिथून असं वरती चढून आम्ही आलो. इथून सुद्धा येता येतं. तर असं आहे हे सुंदर. आम्ही ॲक्च्युली गोव्यात आल्यापासून विचार करतो की आपल्याला कुठेच गणपती दिसलेला नाही आहे. इथे मागे तुम्हाला मांडव दिसत असेल, तिथे छान गणपतीची स्थापना केली आहे आणि गावातले जे खेळ असतात ना बायकांचे ते चालू आहेत. तर ते मी तुम्हाला दाखवते आता. मंदिराच्या शेजारी मांडव आहे मोठा. चल वहिनी तू घरी म्हणाली, चल वहिनी तू घरी. तू घरी तू घरी म्हणाला, चल बायको तू घरी. चर्च बघून झाल्यावर आम्ही पणजीमध्ये क्रूज व्ह्यू पॉईंटला गेलो. छान संध्याकाळ झाली होती आणि बऱ्यापैकी पॉईंट्स कव्हर केल्यावर आमचे पाय खूप थकून गेले होते. त्यामुळे इथे अर्धा पाऊण तास निवांत वेळ घालवला आणि मग पुन्हा आम्ही कलंगूटला हॉटेलवर जायला निघालो.